माझ्या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आयोनिक इक्विलिब्रियम ही लेक्चर सिरीज सुरू केली. त्यामध्ये आपण टोटल आतापर्यंत 10 व्हिडिओज केलेत. हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्ट हायड्रोलिसिस हा पार्ट बघितला होता. त्याच्यामध्ये आपण सॉल्ट हायड्रोलिसिस कन्सेप्ट बघितलं होतं. हे काय असतं, म्हणजे नक्की हायड्रोलिसिस होतं म्हणजे काय होतं. आता पुढची स्टेप, सॉल्ट हायड्रोलिसिस झालं तर हायड्रोलिसिस कॉन्स्टंट काय, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस काय, किंवा त्याचा पीएच कसा काढायचा, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, दिस व्हिडिओ इज ओनली फॉर फॉर्म्युलेज असं म्हणता येईल. आपल्याला 10 ते 12 फॉर्म्युले डिराईव्ह करायचे. ठीक आहे, चला तर सुरू करूयात. फर्स्ट थिंग, विच टाइप्स ऑफ सॉल्ट्स आर देअर? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, weak acid strong base and weak acid weak base. Okay, when they undergo hydrolysis, what happens? Strong will show no hydrolysis. हायड्रोलिसिस नाही म्हणजे काय, तर ते हायड्रेटेड होतात. आपल्याला फक्त आयन्स मिळतात, त्याचं ऍसिड किंवा बेस कोणताच मिळत नाही, बिकॉज दोन्ही स्ट्रॉंग आहे. बट वेन वी कम हिअर, what we get salt strong acid SA. स्ट्रॉंग ऍसिड काय होतं, हायड्रेटेड होतं, आणि वीक बेसचं काय होतं, हायड्रोलिसिस. बेस म्हणजे कॅटायन असतो, you'll get cationic hydrolysis. Similarly, weak acid strong base. Weak acid will undergo hydrolysis, so you'll get anionic hydrolysis. परत एकदा बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलंय, बेस असताना कॅटायन घ्यायचा, ऍसिड असताना anion. तर वीक बेस आहे कॅटायनिक हायड्रोलिसिस, वीक ऍसिड आहे तर anionic. In last case, we have weak acid, weak base. दोन्ही वीक आहेत, so you'll get both cationic and anionic hydrolysis. ठीक आहे. We have also discussed about pH of the solution. For strong pH is 7. Strong acid, weak base, you'll get pH less than 7, and weak acid strong base more than 7. आपण ते तुम्हाला आठवत असेल बघा, मागचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये आपण लिहिले स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, H मायनस एक्स्ट्रा राहतात, H प्लस एक्स्ट्रा राहतात, OH मायनस एक्स्ट्रा राहतात. मग त्यानुसार आपल्याला हे पीएच मिळतात. अँड लास्ट वन फॉर कॅटायनिक अँड anionic or weak, which hydrolysis is more, accordingly you will get the pH. Okay, so here it depends on the value of Ka and Kb. Okay, so हा पार्ट आपण आधी बघितला होता, आणि आता त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे की हायड्रोलिसिस झालं तर हायड्रोलिसिसचं डिग्री काय, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस काय, हायड्रोलिसिस कॉन्स्टंट काय, हाऊ दे डिपेंड ऑन द व्हॅल्यूज ऑफ के अँड केबी, ते सगळं आपल्याला बघायचं. इज इट ओके? सो वी आर गोइंग टू सी दिस होल लेक्चर इन सम पार्ट्स. पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, के ए, के बी, के डब्ल्यू, नंतर आपला के एच, हायड्रोलिसिस कॉन्स्टंट, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. एकदा ते रिलेशन डिराईव्ह झाल्यानंतर पुढचा पार्ट काय बघायचा आपल्याला, तर के एच चा फॉर्म्युला काय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघायचं एच, डिग्री ऑफ हायड्रोलिसिसचा फॉर्म्युला काय, आणि एच आणि के एच वापरून आपल्याला मेन काढायचं काय, तर पीएच. ओके, कारण की पीएच मोर देन 7, पण नक्की किती, 8 आहे का 10 आहे का 15 आहे, 15 नसतो 14. ओके, सो तो किती आहे हे आपल्याला डिराईव्ह करायचं. ओके, चला सुरू करूयात. सो फर्स्ट विल सी the relationship between Ka, Kw, Kh. Okay, the first point is relation between Kw, Kh, Ka and Kb. ओके, चला सुरू करूयात. सो आपल्याला 4 सॉल्ट्स आहेत, सो प्रत्येक रिलेशन किंवा प्रत्येक फॉर्म्युला आपल्याला 4 टाइम्स काढायचा, हे लक्षात ठेवा. ओके, सो फर्स्ट विल टेक अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. ठीक आहे, यू कॅन स्टार्ट विथ एनी वन. मला स्ट्रॉंग वीकने स्टार्ट करायला आवडतं, बाकी काही नाही. ओके, सो स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. सो कन्सिडर अ सॉल्ट of strong acid weak base BA. Okay, BA म्हणजे काय, B plus A minus. When it undergoes hydrolysis H2O. ओके, थोडासा मागच्या व्हिडिओ मधला आपण रिवाइज करूया, मग पुढे जाऊया. BA, B plus A minus, H plus OH minus, काय होतं, BOH plus HA. बरोबर, बेस प्लस ऍसिड गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर, रिव्हर्स रिॲक्शन होते. आणि आता याच्यामध्ये ऍसिड काय आपलं स्ट्रॉंग आहे आणि बेस काय आहे, वीक आहे.
तर स्ट्रॉंगचा ब्रेकडाऊन करायचा आणि वीक ऍज इट इज ठेवायचा, बरोबर ना. स्ट्रॉंगचे 2 तुकडे करायचे आणि वीक कंटिन्यू ठेवायचा का, कारण की वीकचं डिसोसिएशन कमी आहे आणि स्ट्रॉंग डिसोसिएट टू द लार्जर एक्सटेंट. सो हाऊ इट इज गोइंग टू लुक, यू विल गेट BOH plus H plus A minus. कळलं? So weak base will remain as it is. Next one, this BA is also salt, so it is going to dissociate as B plus A minus plus water gives BOH plus H plus A minus. Okay, so common term कोणता आला आपलं A minus, याला कॅन्सल करूयात. Okay, so what is remaining? B plus H2O gives BOH plus H plus. Okay, so upon hydrolysis of strong acid weak base, what are the species remaining are B plus H2O BOH H plus, and yes, everything is reversible. आपल्याला equilibrium काढायचा आहे. ओके, सो 1 2 3 4 ह्या 4 स्पीसीज आपल्या सोल्युशन मध्ये राहिल्यात. H प्लस राहिले म्हणजे pH. नाउ फ्रॉम दिस व्हॅल्यू व्हॉट वी कॅल्क्युलेट KH, डिग्री हायड्रोलिसिस कॉन्स्टंट. कोणता पण कॉन्स्टंट म्हणजे आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढतो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. सो काय येणार आहे आपला फॉर्म्युला, BOH into H plus divided by B plus. Okay, just consider here water is liquid, water is in excess, so we will not take in formula of KH. कळलं? Next one, another formula. I'll write here equation number 1. Now another formula of KW. आपल्याला यांचं रिलेशन करायचं आहे. KH चा फॉर्म्युला लिहिला, आता आपण KW चा लिहू. KW म्हणजे काय, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. वॉटर म्हणजे आपला HOH. So KW is concentration of H plus into concentration of OH minus. बरोबर. So we'll consider this one as equation number 2. Okay. आणि आता बघा KW झाला, KH झाला, KA आणि KB. आपल्या इक्वेशन मध्ये ऍसिड आहे का बेस आहे, म्हणजे वीक कोण आहे, KA KB कोणाला असतं, वीक साठी. सो वी हॅव वीक बेस, बरोबर, म्हणजे आपण इथं काढणार आहे KB. ओके, सो वीक बेस BOH will dissociate to a smaller extent, बरोबर ना, बिकॉज इट इज अ वीक. सो थोडंसं डिसोसिएट होईल, पण काहीतरी डिसोसिएट होईल आणि ते कसं दिसणार आहे आपल्याला, BOH will break down as B plus OH minus, बरोबर. and from this we can calculate KB. KB चा फॉर्म्युला काय येणार आहे, प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट. सो B plus into OH minus divided by BOH. So this is our equation number 3. Okay. Now next part. आता बघा आपल्याला काय करायचंय, रिलेशनशिप करायचंय KW, KH आणि KB. इथं KA मिळणारच नाही, वीक ऍसिड असतात तर KA आला असता. ओके, चला. सो काय दिसलं याच्यामध्ये आपल्याला, लेट अस राईट डाऊन इक्वेशन नंबर 1 2 3. आपल्याला तिघांना रिलेट करायचंय, तर आपण सुरुवात करूयात KH ने. KH इज इक्वल टू BOH H प्लस अपॉन B प्लस. ठीक आहे, ही झाली आपण कोणती लिहिली, KH ची. आता KW मध्ये कोण आहे, H प्लस आहे, OH मायनस काय दिसत नाहीये. BOH मध्ये H प्लस नाहीये पण OH आहे, थोडक्यात काय दोघांमध्ये OH आहे तर इथे नाहीये. सो व्हॉट विल डू हिअर, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय OH मायनस, म्हणजे आपल्याला OH मिळेल. ओके, आणि येस मल्टिप्लाय डिवाइड केलं म्हणजे व्हॅल्यू चेंज नाही होणार. ओके, नाउ जस्ट सी हिअर, H आणि OH हे दोघं जण आपल्याला लिहिता येतील KW, बरोबर. सो आपण काय करूयात, असं लिहूयात, H प्लस इंटू OH मायनस, म्हणजे या दोन टर्मला एकत्र केलं, रिमेनिंग टर्म दुसरीकडे लिहू. काय राहतंय, BOH आणि डाऊन काय राहतंय, B प्लस आणि OH मायनस. ओके, नाउ जस्ट ऑब्झर्व इक्वेशन नंबर 2 and 3. याबद्दल काय लिहिता येईल आपल्याला, KW, आणि या सगळ्याबद्दल काय लिहिता येईल, KB सारखं दिसतंय का, येस, आणि इट इज रेसिप्रोकल ऑफ KB, बरोबर ना, उलट पालट झालंय.
So what you can say, for this first term we can write Kw and second term 1 upon Kb. बरोबर. Therefore what you can say, Kh is equal to Kw upon Kb. So आपल्याला हे रिलेशन मिळालंय. पहिले रिलेशन काय आले आपलं, फॉर स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. Strong acid weak base, the relation is Kh is equal to Kw upon Kb. Okay, now similarly if you see for strong base weak acid, Kh काय मिळेल, strong base weak acid, म्हणजे instead of having Kb what we'll have, we will have Ka here. बरोबर ना. काय काय आता बघा, इथं आपला A मायनस कॅन्सल झालाय, इकडं काय होणार आहे आपला H ऐवजी इथे H कंटिन्युअस होणार आणि BOH चं ब्रेकडाऊन होणार. बरोबर. मग आपला BB कॅन्सल होणार, A राहणार. सो KH चं इक्वेशन काय होणार आहे, BOH च्या ठिकाणी येणार आहे HA, H प्लस च्या जागेवर येणार आहे OH मायनस, B प्लस च्या जागेवर येणार आहे A मायनस. अपोजिट होणार, KH ऐवजी मिळणार KB. ओके, इथं मल्टिप्लाय कशाने करणार आपण, H प्लस ने. Okay, and finally what we'll get, instead of this we'll get here Ka. ठीक आहे, एकदा तुम्ही करून बघा, मी शॉर्टकट मारलाय, तुम्हाला अलाउड नाहीये. ओके, सो व्हॉट यू हॅव टू डू, राईट डाऊन द सेम इक्वेशन फॉर स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. ठीक आहे, वीक ऍसिडचं डिसोसिएशन करायचं नाही, आणि वीक ऍसिड लेस डिसोसिएशन आणि स्ट्रॉंग बेस आहे त्याचे 2 तुकडे करायचे, अँड देन यू कॅन स्टार्ट, यू विल गेट द सेम आन्सर. काय करायचंय, जिथं जिथं बेस आहे तिथं ऍसिड करायचा, OH आहे तिथं H, H आहे तिथं OH, you will get the answer. Okay, so what is for final strong base weak acid, Kw upon Ka. so जो weak आहे तो डिनॉमिनेटरला येतो. so tell me what will be for weak acid weak base. weak acid weak base मध्ये कोण weak आहे, दोघं weak आहेत, मग काय लिहिणार आपण इथे, Kw upon Ka into Kb. and similarly for strong acid strong base Kh. आता सांगा डिनॉमिनेटरला कोण जाणार, स्ट्रॉंग साठी कोणीच नाही. बरोबर. सो Kh इज इक्वल टू Kw. ओके, समजलंय. सो दिस इज अवर फर्स्ट पॉइंट, रिलेशनशिप बिटवीन Kw, Kh, Ka and Kb. समजलंय सगळ्यांना. एक स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पुढचा पार्ट बघूयात, H डिग्री ऑफ हायड्रोलिसिसचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. ओके, चलो आता आपण पुढचा पार्ट सुरू करूयात, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस, H चं कॅल्क्युलेशन कसं करायचं. सो अगेन यू कॅन स्टार्ट विथ एनी सॉल्ट, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. ओके, सॉल्ट कोणते घेतले, BA, B प्लस A मायनस. when it will undergo hydrolysis, so what will happen, परत एकदा काय तर होणार आहे, BOH HA, स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे HA आपला ब्रेकडाऊन होणार आहे H प्लस प्लस A मायनस, आणि वीक बेस तो काय राहणार आहे आपला ऍज इट इज BOH. सो हाऊ विल राईट हियर, B प्लस प्लस A मायनस, H2O काय आपला एक्सेस मध्ये त्याला नकोच लिहायला, इक्विलिब्रियम H प्लस प्लस A मायनस प्लस BOH. A मायनस विल गेट कॅन्सल्ड. बरोबर. Now we want to calculate H. H म्हणजे काय, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. डिग्री ऑफ हायड्रोलिसिस म्हणजे काय, किती हायड्रोलिसिस झालं, म्हणजे आधी किती होतं, शेवटी किती राहिलं, कळलं ना. सो हाऊ टू कॅल्क्युलेट, आधी किती राहिलं होतं म्हणजे काय, T इज इक्वल टू 0. T इज इक्वल टू 0 ला याचं कॉन्सन्ट्रेशन होतं C, H प्लस आणि BOH किती होते 0 0. बरोबर. and at T is equal to equilibrium, what will happen, H is degree of hydrolysis, so what you will get, C1 minus H, and here CH. बरोबर. next one, therefore what is formula for KH now, product upon reactant. KH म्हणजे काय, constant of hydrolysis. बरोबर. so product upon reactant काय येणार आहे आपला, H plus into BOH divided by B plus. So what are these concentrations, H plus is CH, BOH is CH upon C 1 minus H. Okay,
Now for weak base, H is very small. Okay, because it is a weak, hydrolysis कसं होणार आहे, खूप कमी. Therefore 1 minus H is nearly equal to 1 because H ची व्हॅल्यू एवढी छोटी आहे. It is almost equal to 1. So हा 1 झाला आणि हा C पण काय होणार आहे, कॅन्सल. So what is your final formula? KH is equal to H square. बरोबर ना? H square आणि एक C कॅन्सल झालाय, C एकटाच राहिला. KH is equal to H square upon C. Or you can say H is equal to under root KH upon C. कळालंय फॉर्म्युला? सोपं आहे ना? इट इज सेम ॲज अवर रेग्युलर KA आपण काढतो ना अल्फाचा फॉर्म्युला, सेम त्याच्यासारखं चाललंय. आपण काय लिहितो, KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट KA अपॉन C, सेम तेच लिहिलं. कळालंय फॉर्म्युला? सो दिस इज फॉर डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. आता सेम हाच फॉर्म्युला आपल्याला कोणाला लिहायचा आहे, दुसरा. मग असं नाही ना, एकच गोष्ट 4 वेळा करायची. मग आपण ते रिलेशन फाइंड आउट केलं, 4 फॉर्म्युले काढले. आता याच्यासाठी सुद्धा 4 फॉर्म्युले. विल गो फॉर अपोजिट वन. आता दुसरा कोणता घेऊयात आपण? स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस झालाय, आता घेऊयात वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. ओके, आय विल राईट नाउ डायरेक्टली दिस स्टेप. सो आपला सॉल्ट कोणता घेऊयात आपण? B प्लस A मायनस. आणि आता तो ब्रेकडाऊन झाला, बरोबर, वॉटर मध्ये ब्रेकडाऊन झालं. वीक ऍसिड आहे म्हणजे HA कंबाईन फॉर्म मध्ये राहील आणि बेस काय होणार आहे, ब्रेकडाऊन मध्ये. जो स्ट्रॉंग आहे त्याला काय केलं आपण, डिसोसिएट केलं. ओके, नंतर कोण कॅन्सल झाला, B प्लस कॅन्सल झाला. नाउ ॲट T इज इक्वल टू 0, हा किती होणार आहे, C, हा होणार आहे 0 0. ॲट T इज इक्वल टू इक्विलिब्रियम काय मिळणार आहे, हा C 1 मायनस H CH. आय थिंक एव्हरीथिंग इज सेम, इजंट इट? C मायनस H वगैरे वगैरे सगळं सेमच दिसतंय ना. ओके, सो KH इज इक्वल टू, KH काय मिळणार आहे तुम्हाला इथे, प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट. नाव फॉर्म्युल्याची गरज नाही, आपण डायरेक्ट लिहूया. प्रॉडक्ट कोण आहे, CH इंटू CH डिवायडेड बाय C 1 मायनस H. नाव व्हॉट वी नो दॅट H इज व्हेरी स्मॉल. Therefore 1 minus H is nearly equal to 1. Okay, so हा ब्रॅकेट झाला 1, एक C कॅन्सल झाला. Therefore KH is equal to H square C. सेम फॉर्म्युला आला का? येस. त्याच्यानंतर H is equal to अंडर रूट KH अपॉन C. चला, एक बरं झालं, दोघांचे फॉर्म्युले सेम आले. कोणते फॉर्म्युले आले? स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. फॉर्म्युला काय आला, H इज इक्वल टू अंडर रूट KH अपॉन C. ओके, चलो नाउ विल कन्सिडर द थर्ड सॉल्ट. कोणतं सॉल्ट बघूयात आपण? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. आता स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस मध्ये आपण काय लिहितो, इट डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. ओके, तुम्हाला आठवत असेल आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण हायड्रोलिसिस कसं होतं, जो वीक असतो त्याचं करायचं. म्हणजे याच्यामध्ये वीक बेस आहे तर हा कॅटायनिक हायड्रोलिसिस देणार. इथं वीक ऍसिड आहे अनायनिक, इथं कुणीच वीक नाही, नो हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिसच नाही तर हायड्रोलिसिस कॉन्स्टंट करता येईल का? नाहीच येणार, बरोबर. बट स्टील आपण एकदा बघूयात रिॲक्शन काय होती. सो आपलं सॉल्ट काय घ्यायचं परत, B प्लस प्लस A मायनस. when it comes in contact with water you will get BOH plus HA. बरोबर, आणि दोघं जण कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत, दोघांचं डिसोसिएशन कसं, मॅक्सिमम. तर BOH पण करणार आहे B प्लस OH मायनस आणि HA पण कसा ब्रेकडाऊन होणार आहे, H प्लस अँड OH मायनस. HA नाही का आपल्याकडे, H प्लस अँड A मायनस. बरोबर, कॅन्सल काय होते, B प्लस गेला, A मायनस गेला. आणि व्हॉट इज रिटन हिअर, H2O gives OH plus plus H plus आणि हे कंबाईन केलं की वॉटरच बनते. वॉटर इज इक्वल टू वॉटर, सब कुछ कॅन्सल. कळालंय? सो हिअर H अँड KH आर नॉट ऍप्लिकेबल. चला, एक फॉर्म्युला कॅन्सल झाला, हे चांगलं झालं. 2 फॉर्म्युले सेम निघाले, एक फॉर्म्युला कॅन्सल झाला. ओके, चलो नाउ विल गो फॉर द थर्ड वन. ओके, तो आपण इथे लिहूयात वीक ऍसिड वीक बेस.
कन्सिडर अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस. आता हे चांगलं होतं की हायड्रॉलिसिसच नव्हतं आणि इथं आता काय होणार आहे, बोथ कॅटायनिक अँड अनायनिक हायड्रॉलिसिस. बरोबर ना, दोन्ही हायड्रॉलिसिस होणार आहे. सो बघा आता कसं होणार आहे, सॉल्ट कोणतं घ्यायचं आपलं, B प्लस प्लस A मायनस प्लस H2O. बेस काय करणार आहे BOH और कॅटायन करणार आहे BOH, अनायन करणार आहे HA. आणि दोघंही वीक आहेत, कोणाचंच डिसोसिएशन नाही. इकडे बघा काय झालं होतं, हा जो वीक होता त्याचं डिसोसिएशन ठेवलं, ह्याचं केलं. इथं काय केलं, जो वीक आहे त्याचं ठेवलं, दुसऱ्याला ब्रेकडाऊन केलं. इथं दोन्ही ब्रेकडाऊन झाले आणि इथं दोन्हीही ब्रेकडाऊन होणार नाहीत, कसेच राहिले. ओके, सो कॅन्सल काहीच होत नाही, हे टर्म कॅन्सलच होईना. डायरेक्ट आपण इकडे जाऊयात. सो ऍट t इज इक्वल टू 0 हा असणार आहे C, हा असणार आहे 0 ऍट t इज इक्वल टू इक्विलिब्रियम काय होणार, हा C1 मायनस H, C1 मायनस H, हा काय होणार आहे CH. बघा डिफरन्स, इथे एकच टर्म होती, इथे दोन टर्म झाले. ओके, देअरफॉर KH काय होईल फॉर्म्युला, प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट, CH इंटू CH डिवायडेड बाय C1 मायनस H, C1 मायनस H. बरोबर. चला काय काय कॅन्सल होत आहे, येस दोन्ही C कॅन्सल होत आहेत, दोन्ही C कॅन्सल होत आहेत आणि आपण काय लिहितो, 1 मायनस H इज नियरली इक्वल टू 1. बरोबर ना. देअरफॉर व्हॉट इज फायनल फॉर्म्युला फॉर KH, C कॅन्सल HH गेले, राहिलं काय फक्त H स्क्वेअर. सो KH इज इक्वल टू H स्क्वेअर और H इज इक्वल टू अंडर रूट KH. सो कुछ तो कहानी में ट्विस्ट आ गया. बरोबर ना. पहिले दोन फॉर्म्युले सेम आले, तिसऱ्याला फॉर्म्युलाच नाही आणि चौथा फॉर्म्युला जरा चेंज झाला. कळालं. चलो, सो विल समराइज ऑल दिस फॉर्म्युलेज हियर. फर्स्ट वन, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस कुठे आपला, इथे. फॉर्म्युला काय, दोन्हीतला एकच लिहूयात आपण, एच चा लिहूयात फक्त. H इज इक्वल टू अंडर रूट KH अपॉन C. फॉर सॉल्ट ऑफ weak acid strong base, H is equal to under root KH upon C. दोन्ही फॉर्म्युले सेम. Then strong acid strong base, H is equal to not applicable, काहीच नाही. आणि लास्ट वन, फॉर सॉल्ट ऑफ weak acid weak base, H is equal to under root KH only. C ला खाऊन टाकलं. ओके, सो these are the formulas for degree of hydrolysis. परत एकदा बघा, पहिला पार्ट आपण बघितला होता रिलेशनशिप बिटवीन KA, KW, KH आणि KB मध्ये. ठीक आहे, चारही सॉल्ट साठी. आता आपण H चा फॉर्म्युला काढलाय चारही सॉल्ट साठी. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट काढून घ्या, मग पुढे जाऊया. पुढे आता आपल्याला कोणतं कॅल्क्युलेशन करायचंय, pH चं, म्हणजे pH कॅल्क्युलेशन. ओके, नाउ अगेन वी आर गोइंग टू सी 4 formulas for 4 types of salt. Okay, so we'll start with the first point, salt of strong acid weak base. Okay, so नावावरूनच कळते strong acid plus weak base, so pH is less than 7. तर आपला आन्सर 7 मायनस काहीतरी यायला पाहिजे. ठीक आहे, चला बघूयात. सो आपला स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस आहे, विल हॅव एक्स्ट्रा H प्लस आयन इन अवर सोल्युशन. बरोबर, तुम्हाला इक्वेशन आठवत असेल तर H प्लस आपला एक्स्ट्रा राहतो. सो H प्लस चा फॉर्म्युला काय, H plus is equal to H into C. Okay, if you remember, in case of weak acid, how we write H plus is equal to alpha C. Okay, for weak acid. And for weak base, what we write, OH minus is equal to alpha C. ठीक आहे, हे कधी होतं आपलं weak acid weak base एकटे एकटे असताना. आता कॉम्बिनेशन मध्ये आलं तर त्यांना H नाव दिलं. ओके, सो फॉर्म्युला मध्ये काही बदल नाही. Okay, so this is formula for H plus. Now we know formula for H. H चा formula काय, under root KH upon C. Next one, we also know formula for KH. याच्या आधी आपण KH चा काढलाय, strong acid weak base. weak base आहे, मग आपण काय लिहितो, KW upon KB. आठवत आहे ना. ओके, चलो, so what we'll do, KH ची व्हॅल्यू इथं भरायची आणि H ची व्हॅल्यू इथं वरती भरायची. ओके, एक एक करूया. H इज इक्वल टू, इथं काय लिहिणार आपण, अंडर रूट KW
अपॉन C इंटू KB. अँड देअरफॉर H प्लस काय येणार आहे आपला? H प्लस विल बी H इंटू C. H किती आपला? अंडर रूट KW अपॉन C इंटू KB. आणि C किती येणार आहे आपला? नुसता C. आता C कॅन्सल होत आहेत का? येस, एक डिनॉमिनेटरला एक न्यूमरेटरला आहे, पण डायरेक्ट नाही करतायत. सो विल राईट दिस C ॲज अंडर रूट C स्क्वेअर. म्हणजे काय होईल? एक C कॅन्सल होईल, एक अंडर रूट C आपला मागे राहील. सो देअरफॉर H प्लस विल बी इक्वल टू, हा एक C कॅन्सल झाला, अंडर रूट KW इंटू C. बरोबर, हा C अंडर रूट C आपण आत घेतला, डिवायडेड बाय KB. ओके, व्हॉट विल डू, विल मेक देम सेपरेट, कारण की आपल्याला लॉग काढायचा आहे बरोबर ना, H प्लस PH काढायचं आहे. सो अंडर रूट KW इंटू अंडर रूट C अपॉन अंडर रूट KB. ठीक आहे, काय केलेलं नाही, फक्त जरा सेपरेट ठेवलं. नाव PH चा फॉर्म्युला काय असतो? मायनस लॉग ऑफ H प्लस. ओके, सो इट इज मायनस लॉग ऑफ H प्लस कोण आहे? हे सगळं मायनस लॉग ऑफ अंडर रूट KW इंटू अंडर रूट C अपॉन अंडर रूट KB. ओके, मायनस साइन जरा बाहेरच राहू देत. लॉग ऑफ A अपॉन B, इट इज लॉग A मायनस लॉग B. सो मायनस इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ, ही ब्रॅकेट वरची, अंडर रूट KW इंटू अंडर रूट C मायनस लॉग ऑफ अंडर रूट KB. ओके, नेक्स्ट वन log A into B, it is log A plus log B. So minus sign बाहेरच राहू देत. log of under root KW plus log of under root C minus log of under root KB. ओके, नाव नेक्स्ट पार्ट. आता एट अ टाइम दोन्ही काम करूयात. निगेटिव्ह साइन आत घेऊयात, प्लस अंडर रूट ए, इट इज नथिंग बट रेस टू 1/2. सो लॉग ऑफ अंडर रूट एक्स आपण काय लिहितो? 1/2 लॉग एक्स. बरोबर ना? सो अंडर रूट म्हणजे रेस टू 1/2 आणि ते पॉवर आपण अलीकडं. सो इथे काय आहे? 1/2 लॉग KW, 1/2 लॉग C, 1/2 लॉग KB. ओके, आणि प्लस आपल्याला काय करायचं? हे मायनस साइन पण आत आणूयात. देअरफॉर PH इज इक्वल टू काय येणार आहे? हे मायनस साइन आत आणि 1/2 मायनस लॉग ऑफ मायनस 1/2 लॉग ऑफ KW. ओके, मायनस साइन जरा सेपरेट करू, इथे लिहिूयात. ओके, नेक्स्ट ही मायनस साइन इकडे आली, मायनस 1/2 लॉग C. अँड व्हॉट अबाउट दिस वन? ही मायनस आत आली, प्लस झालं, प्लस 1/2 लॉग KB. जरा लक्ष द्या, जेव्हा आपल्याकडे वीक असतो त्याचा K घ्यायचा. वीक बेस आहे तर KB आला, म्हणजे जेव्हा आपण वीक ऍसिड करू तेव्हा KA येणार. ओके, चलो, सो वी गेट समथिंग लाईक दिस. नाउ नेक्स्ट पार्ट. नाउ व्हॉट इज KW? KW इज आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. इट इज 10⁻⁻14. बरोबर? सो मायनस 1/2 लॉग KW. ठीक आहे, आपल्याला ही टर्म बघूयात. सो 1/2 लॉग KW. सो मायनस साइन सोडून दिलं. बरं, आपण 1/2 ला आधी सोडून देऊया. सो काय येणार आहे बघा? इट इज मायनस लॉग KW, इट इज मायनस लॉग ऑफ 10⁻⁻14. काय आन्सर येणार आहे? 14. बरोबर, आणि हा कसा आहे? 1/2, म्हणजे इथं 1/2 केलं, इथं 1/2 केलं आणि इथं सुद्धा 1/2 केलं. सो आन्सर काय येणार आहे आपलं? 7. कळालंय? सो फॉर दिस होल टर्म मायनस 1/2 लॉग KW आपल्याला काय लिहिता येईल? 7. मायनस साइन गायब झाला. कळालं? मायनस 1/2 लॉग C तसाच राहणार. नाउ लेट अस चेक फॉर लॉग ऑफ KB. ओके, व्हॉट वी नो? PKB इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ KB. बरोबर ना? लॉग KB आणि मायनस साइन त्याला काय म्हणतो? PKB. आपल्याकडे लॉग KB मायनस नाहीये, काय प्लस आहे. मग काय लिहिता येईल आपल्याला? देअरफॉर मायनस साइन इकडे घेऊया, मायनस PKB इज इक्वल टू लॉग KB. बरोबर, आणि आता लॉग KB नाहीये, 1/2 लॉग KB. तर काय करूया? दोन्ही बाजूला 1/2 ने काय करूया? डिवाइड करूया. ओके, सो काय झालं इथे?
प्लस 1/2 log KB काय झाला मायनस 1/2 PKB. कळते ना, जो प्लस आहे तो इथं मायनस झालाय, मायनस 1/2 PKB. कळालंय? बघा इथं मायनस होता तो प्लस झालाय, जो प्लस होता तो मायनस झाला. होऊ देत, आपल्याला काय करायचंय, जे आहे ते आहे. चलो pH इज इक्वल टू 7. आता मायनस साइन कॉमन काढता येईल, 1/2 कॉमन काढता येईल आणि ब्रॅकेट मध्ये काय राहिलंय log C आणि आता मायनस साइन बाहेर आली प्लस PKB. कळाला फॉर्म्युला? Okay, so this is formula for calculation of pH of strong acid weak base. Okay, एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे pH कॅल्क्युलेशन कसं करायचं हे लक्षात येईल आणि मग आपण पुढे जाऊ. ओके, सो pH आता कसं बघायचं बघा, हा फॉर्म्युला पाठ करायची वेळ येणार आहे बरोबर ना. तर कसं लक्षात ठेवा, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस इट हॅज टू बी ऍसिडिक. बरोबर, इट हॅज टू बी ऍसिडिक. So pH has to be less than 7. बरोबर, so answer is 7 minus something. So 7 मधनं काहीतरी मायनस केलं, so it has to be less than 7. आणि लॉग ऑलवेज रिमेंबर, जेव्हा जेव्हा लॉग करतो तर लॉगचा आन्सर पॉझिटिव्ह येतं, म्हणजे मायनस केल्यावर इट इज लेस दॅन 7. इज इट ओके? कळालंय? चलो, सो नाव यू टेल मी फॉर स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड उलट झालं तर pH काय येणार मोर दॅन 7. इथं मायनसच्या जागेवर काय येणार प्लस आणि इथं PKB त्याच्याऐवजी काय येणार आहे PKA. कळाले? इथं आपण लिहूया फॉर स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. ओके, pH इज मोर दॅन 7. बरोबर, आन्सर काय येणार आहे pH इज इक्वल टू 7 प्लस 1/2 log C प्लस PKA. कळलं, PKB चा झाला PKA. हा कोणासाठी झाला फॉर्म्युला, स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. ओके, जरा फक्त बघूयात आपण हा डिराइव्ह कसा करायचा. बघा, वेन वी कन्सिडर अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड काय करायचंय तुम्हाला, फक्त या डेरिव्हेशनला जिथं ऍसिड आहे तिथं बेस, जिथं बेस आहे तिथं ऍसिड. सो पहिल्यांदा काय होणार आहे H प्लस आहे तो काय होणार OH मायनस. बरोबर, इथं काय येणार आहे OH मायनस, इथं काय म्हणणार आहे KB च्या ऐवजी KA, बाकी सगळं सेम राहणार. इथं होणार OH, इथं होणार KA. ओके, सो हिअर ऑल्सो यू विल गेट नथिंग एक्स्ट्रा, तर फक्त pH च्या ऐवजी मिळणार आहे POH. बरोबर, आणि फायनली फॉर्म्युला इथं काय होणार आहे बघा, POH इज इक्वल टू 7 मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट log C प्लस PKA. ओके, अप टू दिस पॉइंट एव्हरीथिंग इज सेम, फक्त H चा आता घ्याव्या OH आला. कळते, 7 minus 1/2 log C plus PKA. फ्रॉम दिस सगळीकडं जिथं जिथं H आहे तिथं OH आणि जिथं जिथं A तिथं B, म्हणजे सॉरी बेस आहे तिथं ऍसिड लिहायचा. यू विल एंड अप टू दिस फॉर्म्युला. आणि आता कसं लिहिणार आहे pH, pH कसा काढतो आपण, pH इज 14 मायनस POH. सो इट इज 14 मायनस ही सगळी टर्म 7 मायनस 1/2 log C प्लस PKA. ओके, मायनस साइन आत गेली, 14 मायनस 7 प्लस 1/2 log C, मायनस साइन आत गेली. कळालं ना, इथं लिहिले इकडं नाही लिहायचं, प्लस PKA. बरोबर, इथं ब्रॅकेट नाही येणार. आणि लास्ट 14 मायनस 7 इज 7, सो 7 प्लस 1/2 log C plus PKA. So this is formula for pH. कळालंय का? So this is for our second salt, salt of strong base weak acid. Okay, चलो now we'll go for remaining two salts. Now let us consider salt of strong acid strong base. Salt of strong acid strong base. आता strong acid strong base आपला कोण BA.
सो याच्यामध्ये वॉटर ऍड केलं, बरोबर. वॉटर ऍड केल्यानंतर काय मिळतं आपल्याला, बी प्लस ए मायनस, बरोबर. व्हॉट वी गेट, फर्स्ट थिंग BOH प्लस एच आहे आणि दोघंही स्ट्रॉंग आहेत. काय मिळणार आहे, बी प्लस प्लस OH मायनस प्लस ए प्लस प्लस H प्लस प्लस ए मायनस, बरोबर की नाही. सो HOH कंबाईन झाले, वॉटर तयार झाला. सो व्हॉट वी गेट, बी प्लस प्लस ए मायनस प्लस H2O गिव्स बी प्लस प्लस ए मायनस प्लस H2O. सगळंच कॅन्सल, बरोबर ना. सो व्हॉट इज द पॉइंट हियर, वी डोंट हॅव एक्सेस H प्लस और OH मायनस, दोघंही नाही आहेत. देअरफॉर याचा pH काय मिळणार आहे, दिस pH इज ऑलवेज इक्वल टू 7. काय न्यूट्रल राहणार, H पण नाही जास्तीचा आणि OH पण नाही, 7 पेक्षा कमी पण नाही, 7 पेक्षा जास्त पण नाही. ओके, सो दिस इज फॉर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. आता लास्ट राहिले, कोणतं सॉल्ट राहिले आपलं, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस. ओके, चला सुरू करूयात. सो हियर H प्लस काय लिहिणार आहे आपण, H इंटू C. मगाचं स्टेप्स लक्षात आणा, H प्लस इज इक्वल टू H इंटू C. फॉर वीक ऍसिड वीक बेस H किती लिहितो आपण, अंडर रूट KH, बरोबर. KH चा फॉर्म्युला काय, KH इज इक्वल टू KW अपॉन KA इंटू KB. बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा लिहिले, वीक साठी दोघं जण डिनॉमिनेटरला. ओके, सो आपण KH चा फॉर्म्युला इथे लिहू, हा फॉर्म्युला इकडे लिहू. देअरफॉर H प्लस इज इक्वल टू काय येणार आहे, H च्या जागेवर काय लिहिणार आहे आपण, अंडर रूट KH. KH काय आहे, हा वाला KW अपॉन KA इंटू KB, बरोबर. आणि हा C. नाव C, व्हॉट इज दिस C, दिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिसोसिएटेड ऍसिड और बेस, बरोबर ना. आता वीक आहे, सो डिसोसिएशनच कमी आहे. सो दिस C is almost equal to constant. Okay, dissociation is very less. Why? Because both are weak, or you can say this C is almost equal to 1. Okay, constant value of C equilibrium मध्ये किती घेतो, 1. So C झाला 1, गायब झाला. Therefore H plus काय आला आपला, अंडर रूट KW अपॉन अंडर रूट KA इंटू अंडर रूट KB. मगाशी केलेलं ना सेपरेट. आता H प्लस वरनं काय करायचं आपण, pH. pH चा फॉर्म्युला काय, मायनस लॉग ऑफ H प्लस. सो इट इज मायनस लॉग ऑफ अंडर रूट KW अपॉन अंडर रूट KA इंटू अंडर रूट KB. ओके, आता सेम इथपर्यंत येणार, बरोबर. चलो, सो लेट अस ट्राय टू राईट डाउन दिस वन ऑल्सो. काय होणार आहे, मायनस लॉग ऑफ A अपॉन B. सो लॉग A मायनस लॉग B. सो pH इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ काय येणार आहे, KW आणि हे KW आणि आपण 1/2 पण लिहून टाकायचा का, अंडर रूट वाला, कळेल ना. चलो पुढे काय लिहिणार आहे, मायनस लॉग ऑफ KA रेस टू 1/2 इंटू KB रेस टू 1/2. ठीक आहे. आता लॉग A प्लस लॉग A इंटू B काय येणार आहे, लॉग A प्लस लॉग B, पण इथं मायनस आहे ना, आतमध्ये पण मायनस जाणार. सो काय होणार आहे, मायनस इंटू ब्रॅकेट 1/2 लॉग KW. बरं, आता तसंच राहू देत, 1/2 लॉग KW मायनस हे काय येणार आहे, 1/2 लॉग KA मायनस 1/2 लॉग KB. कळालं, ही मायनस आहे नाही, फक्त ते आपण आतमध्ये घेतलं, A प्लस B काय होणार आहे, A मायनस B. ओके, नाव टेक दिस मायनस साइन इनसाइड. सो 1/2 मायनस 1/2 लॉग KW प्लस 1/2 लॉग KA प्लस 1/2 लॉग KB. ओके, नाव फॉर दिस टर्म व्हॉट वी नो, इट इज 7 प्लस 7, बरोबर. आता इथं आपण 1/2 कॉमन काढूया. सो प्लस 1/2 काय आलं, लॉग KA लॉग KB आणि परत एकदा मायनस लॉग KA इज PKA, बरोबर. मायनस लॉग KB
म्हणजे काय होतो पीकेबी. सो प्लस लॉग के ए काय होणार आहे मायनस पीके प्लस लॉग के बी काय होणार आहे मायनस पीकेबी. बरोबर. सो लॉग के ए किंवा आधी आपण 1/2 ठेवूयात. काय लिहिणार आहे आपण इथे मायनस पी के ए आणि मायनस 1/2 पी के बी. बरोबर. नेक्स्ट वन. आता आपल्याला -1/2 कॉमन काढता येईल. 7 - 1/2 इंटू ब्रॅकेट पी के ए प्लस पी के बी. कळालंय. सो इट इज फायनल फॉर्म्युला फॉर पीएच. पीएच is equal to 7 - 1/2 into bracket pKa plus pKb. So this is formula for pH of weak acid, weak base. बरेच फॉर्म्युले झाले ना. Okay, so this is all derivation for pH calculation. We have seen 4 different formulas. बरोबर ना. सो पहिले दोन फॉर्म्युलेस मध्ये 7 प्लस आणि 7 मायनस असं लक्षात ठेवा. तिसरा स्ट्रॉंग साठी पीएच किती घेतात 7 आणि वीक साठी पीकेए आणि पीकेबी दोन्ही कन्सिडर करायचे. ठीक आहे. चलो. सो फायनली वी रीच टू द पॉइंट की आपले सगळे डेरिव्हेशन झाले. एक आपण छान टेबल करूयात म्हणजे तुम्हाला मस्तपैकी स्क्रीनशॉट काढता येईल. त्याच्यामध्ये आपण सगळे फॉर्म्युले कंबाईन करूयात. ठीक आहे. सो हिअर इज टेबल फॉर ऑल दीज फॉर्म्युलेज व्हॉट वी हॅव डिराइव्ह टुडे. सो काय काय बघितलं आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं काय सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस त्यांचं नेचर ऍसिड बेसिक न्यूट्रल कसं येतं. हायड्रोलिसिस कोण कॅटॅनिक अनायनिक करतं ते. आज काय बघितलं आपण या लेक्चर मध्ये KH चा फॉर्म्युला काय H चा फॉर्म्युला काय आणि पीएच चा फॉर्म्युला काय. ओके. सो आता काय परत रीड करत बसत नाही. तुमचं तुम्ही रीड करा स्क्रीनशॉट काढा आणि परत एकदा आपण थांबूयात आता. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि आधीचे व्हिडिओज कोणकडे कंटेंट ते पण बघा. काही डाऊट्स असतील कोणत्या फॉर्म्युलामध्ये काही इश्यू असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. गुड बाय.